सरासरीचे 5.1 संभाव्यता खाली बाबतीत किती शक्यता आहेत तर ते आपल्या बघायचं आहे. टोटल 4 प्रश्न आहेत सराव संचामध्ये. पहिला आहे, वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्यात सुट्टीत ती जाणार आहे. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार, ताडोबा, आंबोली, रायगड, माथेरान. बघा, वनिताला खाली प्रेक्षणीय ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि ती एका ठिकाणी तिला मे महिन्यात सुट्टीत जायचं आहे. तर ते किती शक्यता आहे, या बाबतीत किती शक्यता आहे जाण्याची, ती शक्यता म्हणजे संभाव्यता किंवा ऑप्शन्स, तिच्याकडे किती ऑप्शन्स आहेत बघा. किती ठिकाण आहेत. अजिंठा, महाबळेश्वर 2, लोणार 3, ताडोबा 4, आंबोली 5, रायगड 7. बघा 7 किती आहेत, तर 7 शक्यता आहेत. 7 ऑप्शन्स आहेत. तिच्याकडे किती ऑप्शन्स आहेत, 7 ऑप्शन्स आहेत तिच्याकडे जाण्यासाठी. शक्यता म्हणजे ऑप्शन्स. एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. एका आठवड्यामध्ये किती वार असतात, तर 7, म्हणजे 7 शक्यता आहेत. पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. पत्त्यांच्या कॅटमध्ये एक पत्ता निवडायचा आहे. पत्त्यांच्या कॅट किती पत्ते आहेत, 52. एक पत्ता निवडायचा आहे. 52 ऑप्शन्स आहे. एक पत्ता म्हणजे 52 शक्यता. प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंत संख्या लिहिल्या आहेत. त्याच्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचं आहे. 10 पासून 20 संख्या, 10 पासून 20 किती होतात, तर टोटल 11 संख्या होतात. म्हणजे 11 शक्यता आहेत. बघा, संभाव्यता 5.1 खूपच सोपं आहे. काय कठीण नाही मुलांनो. सराव संच 5.2. खाली दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश एस आणि त्यातील नमुना घटकांची संख्या आपल्याला लिहायची आहे. बघा, एक फासा आणि एक नाणा एकाच वेळी फेकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण नमुना अवकाश एस पहिल्यांदा आपण करणार आहोत. एक फाशाला 6 बाजू आणि नाण्याला 2 बाजू, हेड अँड टेल. त्याच्या पद्धतीने आपण पहिल्यांदा हेड आणि एक फासा, हेड आणि दुसरा फासा, हेड 3, H4, H5, H6. त्याच्यानंतर टेल 1, टेल 2, 3, 4, 5, 6. अशा पद्धतीने टोटल किती नमुना अवकाश होतात, नमुना अवकाश काढलेला आपण, आणि त्याच्यानंतर नमुना अवकाश, त्याच्यातील नमुना घटकांची संख्या, नंबर ऑफ एस बरोबर ते किती होईल, टोटल 6 आणि 6 12. अगदी सोपं आहे. त्याच्यानंतर 2, 3, 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे. 2, 3, 5 या अंकांपासून पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करायची. त्याच्यामध्ये आपण नमुना अवकाश लिहिणार आहोत. नमुना अवकाश एस काढायचा. 2, 3, 5 पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करायची. पहिली तर 23, दुसरी 25. पुनरावृत्ती झाली ना पहिले. 22 जर घेतली आपण तर 2ची पुनरावृत्ती, कुठल्या अंकाची पुनरावृत्ती झाली ना पाहिजे. त्याच्यानंतर 32, 35, 52, 53 नमुना अवकाश, आणि म्हणून अवकाश एस बरोबर 6. त्याच्यानंतर 6 रंगांच्या तक्कडीवरील बाण फिरवल्यावर तर कोणत्या रंगावर स्थिर होतं हे पाहायचं आहे. बघा, 6 अंकाचे तबडे आहे आणि त्याच्यानंतर तबकडीमध्ये टोटल किती रंग दिले आहेत, तर 6 रंग दिलेले आहेत. त्याच्यानंतर नमुना अवकाश एस आपण काढणार आहोत. 6 रंग आहेत त्याच्यामध्ये, जांभळा, लाल, केशरी, हिरवा, पिवळा आणि निळा. नमुना अवकाश एस लाल, केशरी, पिवळा,
निळा, हिरवा, जांभळा. हा आपला नमुना अवकाश एस. नंबर ऑफ एस म्हणजे नमुना घटकांची संख्या 6. याचा अर्थ बाण 6 पैकी कोणत्याही एका रंगावर स्थिर होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवायचा आहे. 5च्या पटीत येणाऱ्या तारखा किती आहेत? बघा, 5च्या पटीत येणाऱ्या तारखा 5, 10, 15, 20, 25, 30. 5, 10, 15, 20, 25 आणि 30. 5च्या पटीत येणाऱ्या तारखा. त्याच्यानुसार एस, नमुना अवकाश एस. 5 तारखेला कुठला वार आहे? मंगळवार. 10 तारखेला कुठला आहे? रविवार. त्याच्यानंतर शुक्रवार, बुधवार, सोमवार, शनिवार. अशा पद्धतीने 5, 10, 15, 20, 25 आणि 30 तारखेला वार आहेत. म्हणून नमुना घटकांची संख्या 6 आहे. 6 येते. म्हणून 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचे वार तर कुठले असू शकतात? तर 6 म्हणजेच मंगळवार, रविवार, शुक्रवार, बुधवार, सोमवार आणि शनिवार. अशा पद्धतीने अगदी सोपे प्रश्न आहेत. सराव संच 5.1 आणि अधिक 5.1 बघितला, त्यानंतर 5.2 सुद्धा बघितला. नमुना अवकाश एस आणि नमुना घटकांची संख्या NS. सोपे प्रश्न आहेत.